अपात्र लाडकीमुळं सरकारचे पैसे पाण्यात गेले। 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। राज्य सरकारचं 21,000 कोटींचं यात नुकसान झालंय। अपात्र लाडकीला 20 महिने दिलेल्या निधीचं काय असा प्रश्न आता उपस्थित होतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पडताळणी मार्च अखेर पूर्ण झाली। यामध्ये 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या। त्यांना नोव्हेंबर 2024 पासून सरकार महिना 1,500 रुपये अनुदान देत आहे। महिन्याला ही रक्कम 1,065 कोटी होती। गेले 20 महिने या अपात्र लाडक्या बहिणींवर सरकारनं सुमारे 21,300 कोटी रुपये खर्च केले। या बहिणी आता नावडत्या ठरल्या असल्या तरी सरकारनं त्यांना गेली 20 महिने अनुदानाचा लाभ दिलेला आहे। त्यांच्यावर सुमारे 21,300 कोटी रुपये खर्च झालेले आहेत। तेव्हा अपात्र बहिणींना गेली 20 महिने देण्यात येणाऱ्या या निधीचं काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातो। नियम निकष निधी अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले आणि ते 71 लाख महिला भगिनी आमच्या ज्या आहेत त्यापासून त्या वंचित करण्याचा प्रयत्न होत आहे। आम्ही त्याही वेळेला सांगत होतो की हे सरकार फक्त मतासाठी राजकारण करतं, आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा फसवतंय। या असलेल्या विषयाच्या संदर्भातून मग आमचा प्रश्न उलटा असा आहे, मग 71 लाख बहिणींना तुम्ही ज्या ठिकाणी आता अपात्र केलेलं आहे ह्याच्या पूर्वी जे पैसे वाटले होते त्याची वसुली आता कोणाकडून करणार? ते राज्य सरकारच्या जनतेचे पैसे आपण फक्त मतासाठी जर वापरले असतील आणि तशा प्रकारचं वाटप केलं असेल तर ते पैसे वसूल आता त्या खात्याकडून करणं गरजेचं आहे। मार्च अखेर झालेल्या पडताळणीमध्ये 71 लाख महिला अपात्र ठरल्या। अपात्र महिलांवर 20 महिन्यात 21,300 कोटी खर्च। 30 एप्रिलपर्यंत लाभार्थ्यांना KYC साठी मुदतवाढ देण्यात आली आहे। योजनेचा गैरफायदा रोखण्यासाठी डेटा व्हेरिफिकेशन 1,90,00,000 लाखांपैकी सध्या 1,75,00,000 महिला पात्र ठरल्या।